नमस्कार. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांची शाश्वत कृपाप्राप्ती आपल्यावर व्हावी यासाठी प्रत्येक भाविक संकष्टी चतुर्थीचे व्रत हे करत असतो आणि गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती करणारे देवता असल्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्यांचे पूजन आणि काही उपाय केल्यास निश्चितच त्याचे आपल्याला लवकरात लवकर फळ प्राप्त होत असते. म्हणूनच आज आपल्याला अत्यंत महत्त्वाचा हा उपाय करायचा आहे. आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष पूर्णतः नष्ट होईल, विघ्न दूर होतील, त्याचबरोबर तुमची इच्छापूर्ती होणार आहे आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती देखील होणार आहे. तर अशी कोणती वस्तू आहे जी आजच्या या शुभतिथीवर आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे, संध्याकाळी कोणत्या वेळेत जाळायची आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे साक्षात गणपती बाप्पांचे आशीर्वाद आजच्या दिवशी आपल्याला प्राप्त होतील. तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना, अनेक संकटांना सामोरे जावे लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये पितृदोष देखील असेल, यामुळे तुमचे कोणतेही कामे मार्गी लागत नाही, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील, घरात सतत आजारपण असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नाही, कधीकधी वास्तुदोष घराला असल्यावर घरामध्ये सतत वाईट विचार येणे, वाईट स्वप्न पडणे, त्याबरोबरच घरात वादविवादे, भांडणे कायम चालू राहणे, क्षुल्लक कारणावरून भांडणे होणे, अशा अनेक समस्या असतात. त्याबरोबरच घराची प्रगतीही थांबत असते. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही या इच्छा असतातच आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत नसेल, काही कामे होता होता त्या कामामध्ये काही ना काही विघ्न येत असतील, तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला नजरदोष लागलेला असेल, कधीकधी आपण काही कामासाठी बाहेर जात असतो, काही ठिकाणची जागा ही चांगली नसते, तिथून कळत नकळत इडापिडा आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळे देखील आपल्याला घरामध्ये सुख लागत नाही. तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठीच हा उपाय खूप प्रभावी ठरणार आहे. कारण कापूर हा नकारात्मकता दूर करणारी शक्ती ही कापुरामध्ये असते. कापूर सर्व नकारात्मकता दूर करतो आणि वातावरण देखील शुद्ध करत असतो. त्यासोबतच तुम्हाला नजरदोष लागलेला असेल, काही लोक आपल्या आजूबाजूला असे असतात, ते आपल्या तोंडावर तर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात. तर अशा लोकांचा नजरदोष देखील तुम्हाला लागलेला असेल, तर तो देखील पूर्णतः नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होणार आहे आणि तुमची प्रगती देखील होणार आहे आणि इच्छापूर्ती देखील होणार आहे. तर आज हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे, तर आज हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता किंवा तुम्ही चंद्रोदयाच्या वेळेला, उपवास सोडण्याच्या वेळी तुम्ही विधिवत गणपती बाप्पांची पूजा करणार आहात, त्यावेळेला देखील हा उपाय केला तरीही चालेल. तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. तुम्ही हा उपाय जास्तीत जास्त गणपती पूजनाच्या वेळेलाच करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यावेळेला सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. गणपती तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये असते आणि आपल्या इच्छा, आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी जे काही आपण उपाय या वेळेमध्ये करू ते निश्चितच फलित ठरत असतात आणि 100% फलदायी, लवकर शुभ फळ देणारे असतात. त्यामुळे तुम्हाला तिन्ही संजेच्या वेळेत करायचं आहे. त्यावेळेला देखील माता लक्ष्मी येण्याची वेळ असते किंवा तुम्ही गणपती पूजनाच्या वेळेला जेव्हा चंद्रोदय होणार आहे, चंद्रोदयाची वेळ देखील आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून नंतर नैवेद्य आरती करूनच तुम्हाला उपवास सोडायचा असतो. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. तुमचं मुख्य प्रवेशद्वार देखील यावेळेला उघडे ठेवायचे आहे. तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण तिन्ही संजेची वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यामुळे इथे तुम्ही दिवा प्रज्वलित केला तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते, कारण माता लक्ष्मीला स्वच्छता, प्रकाश, आनंदी वातावरण अत्यंत प्रिय आहे. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा यासाठी तुम्ही आवर्जून संध्याकाळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील दररोजचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची तुम्ही सकाळीच विधिवत पूजा केलेली असेल, अभिषेक केलेला असेल, तर गणपती बाप्पांच्या समोर देखील तुम्हाला एक तुपाचे निरंजन लावायचे आहे.
जर तुम्ही सकाळी गणपती बाप्पांची अभिषेक करून पूजा केलेली नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला देखील शुचिर्भूत होऊन अभिषेक करू शकता. गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करताना शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने आवर्जून टाकायची आहेत. जर 21 आवर्तने देणे शक्य नाही झाल्यास तुम्हाला ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर मूर्तीचे विधिवत हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्याचबरोबर दुर्वा आणि लाल जास्वंदाचे फूल आवर्जून अर्पण करायचे आहे. अशा प्रकारे षोडशोपचार पूजा करायची आहे. फोटो असेल तर फोटोला देखील हळद कुंकू अक्षता फुले दुर्वा अर्पण करायचे आहेत. विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांडं असेल तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. म्हणजेच खोबऱ्याच्या वाटीचा असा मोठा तुकडा ठेवला तरी चालेल. त्यावर तुम्हाला 2 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता. खोबऱ्याच्या वाटीचा पांढरा भाग जो असतो तो वरच्या साईडला येईल अशा प्रकारे ती वाटी ठेवायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला 3 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, अखंड ठेवायच्या आहेत. त्यासोबतच त्यामध्ये तुम्हाला 2 हिरवी वेलची ठेवायची आहे. त्यानंतर त्यावर तुम्हाला अगदी थोडेसे शुद्ध तूप टाकायचे आहे. त्यानंतर तो कापूर तुम्हाला तिथेच देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या गणपती बाप्पांच्या विघ्न दूर करणाऱ्या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करत राहायचा आहे. कापूर पूर्ण जळत असताना त्याचा धूर होईल इतपत ते तुम्हाला तिथे त्यावर थोडेसे तूप वगैरे टाकायचे आहे, ज्यामुळे धूर सर्वत्र ठिकाणी पसरेल. त्यानंतर ते भांडं तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या सर्व घरभर फिरवायचं आहे. तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना त्याचा स्पर्श करायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील काही वेळासाठी हे भांडे ठेवायचे आहे. त्यानंतर पुन्हा हे देवघरामध्ये आणून ठेवायचे आहे. हे भांडं सर्वत्र ठिकाणी फिरवत असताना मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेले असताना देखील तुम्हाला त्याच मंत्राचा जप करत राहायचा आहे. यामुळे काय होते तर घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर विघ्न जे तुमच्या घरावर येणारे असतील, काही संकटे येणारे असतील ते आधीच नाहीसे होतात व घरामध्ये वातावरण आनंद शांत समाधान प्राप्त होणारे होत असते. त्या वस्तू सर्व जळून झाल्यानंतर शिल्लक राहिलेली खोबऱ्याची वाटी ही तुम्हाला खायची नाही आहे. ती रात्रभर तशीच राहू द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी ती वाटी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकली तरीही चालेल. त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचे काम झालेले असते. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता त्यामध्ये जाते. त्यामुळे ती कोणीही खायची नाही आहे, निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमची प्रगती होईल आणि तुमच्या घराचे सर्व विघ्न देखील पूर्णतः नष्ट होतील. संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा करताना आवर्जून त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा, मोदकाचा नैवेद्य अर्पण करा आणि दुर्वांची जुडी आणि जास्वंदाचे फूल हे आवर्जून अर्पण करायचे आहे. आणि संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ ही आहे रात्री 8:31. तर या वेळेला तुम्ही चंद्रोदय पाहूनच उपवास सोडायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा आरती चंद्रोदयानंतर करूनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि हा उपाय नक्की करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल, घरामध्ये सुखशांती लाभेल आणि इच्छापूर्ती देखील होणार आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.